मित्रांनो, तुम्ही कधी नदींच्या संगमाची यात्रा बघितली का? मी बघितली नाही. मी पहिल्यांदा चाललोय बघा सरकोलीला. येत आहे का? चला. इस दिन की शुरुआत होती है इससे. चालू झाली. हा चला. तर मित्रांनो, असं होतं सीन, गाडी चालू होत नसल्यामुळे असं ढकलावं लागते. आजची यात्रा माझ्यासाठी खूप स्पेशल होती, कारण अनेक मी आजपर्यंत यात्रा बघितल्या, यात्रेला गेलो, पण ही यात्रा साधीच होती नव्हती. तरी यात्रा होती 3 नद्यांच्या संगमाची. तरी यात्रा कसं भरत असेल किंवा इथले लोक कसं, त्या गोष्टी, त्या परंपरा जाणून घेण्यासाठी मी निघालो सरकोलीला. प्यार का सपना. की मनामध्ये प्रश्न येतो की मराठी संस्कृती ही गावखेड्यात अजूनही जिवंत आहे, तीही ह्याच माणसांमुळे बरं का. ही बसणी मंडळी, सरकुली ग्रामस्थ मंडळी सगळे सहकार्य करतात. वर्षा काठाला वर्ष या महिन्यात उपवास असतो. हा मग गंगामाला आंघोळ करायला चंद्रभागेला नेते त्रिवेणी संगमाला. आणि तिथनं पुन्हा पालखी तिथं नेऊन आंघोळ घालते ती देवीला. आणि पुन्हा भैरवनाथाच्या मंदिरात पालखी घेऊन येते ती. गंगामाई यात्रा सरकुली गावातील प्रत्येक वर्षी केली जाते. ह्या जागेचं महत्त्व म्हणजे सरकुली गावातील महान तपस्वी गंगामाई, कृष्णामाई ह्या भक्त महादेवाची पूजा करत असताना त्यांनी वृद्धापकाळाला त्यांना येत नाही म्हणून कृष्णामाई तर सरकुली गावात आली. त्याचा त्रिवेणी संगम हा प्रत्यक्ष दिसतो. भीमा, मान आणि कृष्णा ह्या 3 गावाचा संगम. रामाच्या काळात ज्यावेळेला दंडकारण्यात राम वनवासाला आले, त्यावेळेला उत्तरेकडून दक्षिणेकडे जाताना सरकुली गावी ह्या संगमावर त्यांचा मुक्काम झाला आणि महादेवाची पूजा केली गेली. त्यानंतर द्वापार युगात 5 पांडव, भीम, नकुल, अर्जुन, सहदेव ही दंडकारण्यात आले असताना या ठिकाणी सरकुली गावात त्रिवेणी संगमावर त्यांचा मुक्काम पडला गेला. अशी ह्या सरकुलीची आणि त्रिवेणी संगमाची माहिती आहे. करा, अशी एक कमेंट करा की बाबा यात्रा कशी वाटली आणि गावातली जी आपली संस्कृती, मराठी संस्कृती, त्या कल्चर आपण दाखवण्याचा सदैव प्रयत्न करत आहोत. तर तुम्हाला कसं वाटला व्हिडिओ? आणि मान, भीमा आणि कृष्णा नदीचंही संगम आहे मित्रांनो. इथं नाळमातीशी जोडलेली माणसं अजून सुद्धा ह्या गोष्टी आज तागायत सुद्धा आपण हे जपतायत. तर खूप असं रिअर आणि खूप दुर्मिळ गोष्टी असं पाहायला मिळतात मित्रांनो ह्या गोष्टी. तर खूप छान असं लोकेशन आहे आणि इथली यात्रा मला एक्सप्लोर करून खूप छान वाटलं. अशी यात्रा एक्सप्लोर मी पहिल्यांदाच करत होतो. हे सगळं नवीन होतं माझ्यासाठी. ह्या लोकांमुळे गावाकडची संस्कृती पाहायला मिळते आणि इथल्या जुन्या कथा सुद्धा ऐकायला भेटल्या. खूप भारी वाटलं राव इथं, खरंच खूप भारी वाटलं. खड्डा काढला होता म्हणजे पाणी अडवण्यासाठी, पण ती नदी तिथून ही झाली, डप झाली, दुसरीकडल्या साईडला उगवून पावली. मित्रांनो, इथं मासं धरते ना, त्यांची ही बोट बघा कसे जबरदस्त. आणि ही आजी काय करते तेव्हा? ती देवाचं ती पिंड बनवते. आजी देवाचं पिंड बनवायला लागले तेव्हा. देवाच्या माणसांनी ही कुठलं मंदिर आहे म्हणलं? दत्ताचं मंदिर मित्रांनो. दत्ताचं मंदिर होणार आहे इथं. दत्ताचं मंदिर होणार आहे इथं. श्री दत्तांचं मंदिर इथं होणार आहे मित्रांनो. त्रिवेणी संगमावरती आपण इथं आलेलो आहे. इथं दत्ताचं महत्व आहे म्हणते ते. आणि ह्याचे किस्सा काय हो? तून पुरुष पर्यंत सगळ्या पिंडी जायचे महादेव आहे. आणि ती दिसत नाही त्या कोणाला? नाही, ज्याचं नशीब आहे त्याला दिसणार. होय, ह्यात सगळ्या पिंडी जायचे महादेव आहे सगळ्या. बरं. ही नदी आटल्यावर दिसते ते का असं? नाही, ज्याचं नशीब, ज्याचं नशीब आहे त्याला ते दिसतंय. ती नाही तर कोणालाही असं नाही. होय. कोणाला दिसलेलं आतापर्यंत?
पूर्वीच्या माणसाला काय माहिती आपल्याला, आपला जन्म झालायचा. मित्रांनो आता आम्ही चाललेलो आहे नदीची भ्रमंती करायला. एकदम भयानक भ्रमंती. कसं वाटतंय ओ मा? खूप छान, अतिशय सुंदर असं नयनरम्य वातावरण तयार झालेलं आहे. ही पाहताय ती काय कुठलं आपल्या भैरवनाथाचं मंदिर आहे. भैरवनाथ मंदिर लग्न समारंभासाठी बनवलेलं हॉल आहे. केळीची झाडं, केळी, सो ब्युटिफुल. हे किळी बघा. तर बघू शकता किती उंच आहे. डोंगर आहे तो, डोंगर आणि डोंगरावर देऊळ. चला इकडे आपण. इकडून रिस्की आहे, इकडून तिकडून चला, रिस्की आहे इकडे. गेस करा कशाचं आहे तुम्ही. ही कशाचं आहे मित्रांनो झाड? गेस करा, गेस. जे गेस करतील त्यांना एक सुंदर अशी कमेंट मिळेल आकाश भाऊ कडून. मी काय माहित नाही. गिफ्ट काय? गिफ्ट मिळेल, गिफ्ट मिळेल. काय गिफ्ट द्यायचं? काय देऊया, पण तुम्ही कमेंट करा, गेस करा झाड, गिफ्ट देऊया आपण. तळ आता इथं हळूहळू विकसित व्हायला लागलंय. तर किंबहुना भविष्यात तिथं खूप मोठा तिथं प्रेक्षक वर्ग येईल आणि या ज्या काय मान, भीमा आणि कृष्णामाई नदीचं जी तीरावर संगम आहे ना, तिथं लोक आवर्जून भेट द्यायला येतील असं यांचा स्ट्रक्चर चालू आहे. तर बघू ही नदी कशी दिसते काय. मगाशी जिथं आपण गेलो होतो तो पॉईंट इथून सहज नजरेस येईल असा आहे, पण आपल्याला खाली उतरावं लागेल. चला तर म्हणताय आकाश भाऊ. तर इकडे बघू शकतो हे झाडाचा वणका खाली आलाय. तर हे अगदी जो बाबू माहित आहे, बघितला तो ब्लॉग, लय ब्रँड ब्लॉग आहे. होय. मग काय, आता सीन काय झालं? इकडून जाण्यापेक्षा इकडे पण बागा की जाऊ. इकडे कुठं आहे का? इकडून वर निघतोय आपण, गेलो चला मग तिकडे. तिकडे जाऊ. चला गो टू चलो. आमच्या सोबत आहे छोटे ब्लॉगर म्हणजे माझे मित्र ओमा. आम्ही या उर्फ ओमा. कीर्तनाचा नाद आसमंती भिडत आहे. आणि तर आता जरा आपण शांत बसू. मानवी वस्ती आहे. कोकणातच गेली ना वाटायला लागली. कोकणात नाही रे, न कुठलं रे ती रत्नागिरी. रत्नागिरी कोकणात येते मित्र. ऍक्शन या. सो ब्युटिफुल हे गाईज. मित्रांनो समोर गेल्यानंतर आम्हाला हे पर्यटन स्थळ दिसलं जिथं जुने शिल्पकला असलेल्या गोष्टी होत्या. इथंच एक भैरवनाथाचं मंदिर होतं. त्या मंदिरात गेलो, दर्शन घेतलं, खूप मन प्रसन्न झालं. मित्रांनो चंद्रभागेच्या तीरी असलेलं हे मंदिर खूप सुंदर आहे. तिथला आम्ही चंद्रभागेचा नजारा तिथूनच पाहत राहिलो आणि आमच्या मनाला खूप शांतता इथं फील झाली. उलट्या किरण उलट्या किरण उलट्या किरण. तुझं मग नाचलेलं तुझं होता. बस 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 बस. बाकी काय मी कितीला आहे तू? लागा तुझं वय केवढं, तू त्या पाण्यात ते मोड बिडून जायचं की लागा नाचून नाचून. काय पडलं तर काय दिलं? पैसे दिले तर म्हणलं लागा ती किती वेळा बघी लागा ते पण असं गाणं पण त्याला कळत नाही. कुणाला त्याला बसवायचं गाणं बसवायचं. तर ना थँक्यू. छान बोलतो. आजोबा आणि नातू हे नातं अतूट असतं. उगच म्हणलं नाही, आजोबा हा नातवाचा पहिला दोस्त असतो. आणि सबस्क्राईब करा असं मी तुम्हाला म्हणणार नाही, कारण सबस्क्राईब करणं न करणं हा तुमचा प्रश्न आहे. तर खरंच व्हिडिओ आवडला असेल ना तर कमेंट एकदा करा, फक्त कमेंट करा, एवढंच बस. चला भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.